काही मध्ये बोलू नका तुम्ही इथे मॅडम नमस्कार मित्रांनो, करमाळा तालुका विहाळ या ठिकाणी आपण आलेलो आहोत. काही दिवसापूर्वी एका शेतकऱ्याला आपण मक्यासाठी खत तयार करून दिलं. मग त्यावेळेस सर म्हटलं होते माझा आलेला रिझल्ट तुम्हाला शेअर करू. सर कसं वाटतं तुमचा रिझल्ट कसा आलेला आहे, काय तुमची ओळख सांगा सर. आता हे पीक जे आहे का नाही हे काढायचं होतं, पाण्यात गेलेलं होतं, हो मोडणार होतं, हो म्हणून मी नाराज होतो. हो मी हतबल झालो होतो की इतका खर्च झालेला आहे, ट्रॅक्टरचं भाडं, बियाचं किमती, हो ह्या सगळ्या म्हणजे गगनाला पोचलेली. जण परत परत तोच खर्च करायचं म्हणलं तर मी हतबल झालो होतो. बरं बरं पण मला माझ्या मुलीने थोडं सजेशन केलं यस की ह्या पिकाच्या बाबतीमध्ये तुम्हाला माहिती आहे का की अशी काही खतं आलेली आहेत बाजारामध्ये, यस यस त्याची काय कल्पना आहे का तुम्हाला, असं माझ्या मुलीने सांगितलं. Yes, yes. त्याच्यानंतर म्हणलं कसली खतं आहेत बाबा, हा, आणि ही मेलेलं कधी जिवंत होणार आहे का यस यस म्हणलं? म्हणजे विश्वास ती नव्हता मोडणारच आहे मी, ही माझी मुलगी. यस 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 मग हिने काय केलं, म्हणले ही वापरून बघा. मी त्याची किंमत बघितली, म्हणजे ह्याची किंमत लई आहे, बरोबर आपल्याला नाही परवडणार. मग म्हणले नाही, ही आपल्याला वापरून बघायचं एकदा आता. वापरायचं त्याचे म्हटलं. पैसे मी पाहिजे तर देते पण म्हणजे. वापर असते मी नंतर मग नाना कांबळे सरांनी मला सजेशन त्याच्यावरती थोडंसं मार्गदर्शन Yes, केलं. yes, एकदा वापरून बघा, तुम्ही खर्चाला घाबरू नका. तुमचा लय लोड झाला तर मी आहे. बरं त्यात खलील सर आले, त्यांनी सांगितलं मी तयार करून देतो कसं करायचं आपण ते. त्यावेळेस व्हिडिओ तयार केला ना, हो. तुम्ही म्हटलं त्यावेळेस की बाबा आम्ही तर व्हिडिओ बघू तयार आपण व्हिडिओ. करून त्यांनी ती मला खतं तयार करून दिली आणि ती मी ती मकाला तुमचा टाकली. शब्द होता आले रिझल्ट दाखव म्हणून. आणि बघा सर आता मला सरांचा जर आता ह्याचा व्हिडिओ result बघू. आला. बघा, ते कणीस तुमच्या समोरच आहे. हो. हे कसं कणीस बसलं बघा. मग आता हे गेलेली मका होती पाण्यामुळं, मध्ये पाऊस भरपूर झाला त्यावेळेस गेले तेच जमा होते त्यांची मका, गेलेलीच होती, काहीच नाही त्याच्यात. काहीच नव्हतं, काय नव्हती बघा कणीस कसं बसलं, पूर्ण भरलंय ते. पूर्ण दाण्यापासून कणीस कसं बसलं बघा. म्हणजे तुम्ही समाधानी आहात आणि सर. हो म्हणजे बरं. सर, आता- माझा जवळजवळ 3 ते 4 हजार रुपयाचा माझं बचत झाली आता त्याच्यामुळं. यांच्या आजी बी आहेत बघा, सरांची आई आई बी आहेत आई. बघा. आज सरांनी आता त्यांच्या आईने आता कशाला वापरला तर आपण जवारीला वापरलं ना. आता जवारीची पोझिशन काय, आता तो बी व्हिडिओ घेऊ आपण परत. त्यांचं बी म्हणणं असं आलं की मला बी व्हिडिओ मध्ये दाखवा आणि मी बी जवारीबद्दल मला बोलायचंय. काय वाटतं तुम्हाला, कसं वाटतं ती जवारी जवारीचं कशी तुम्हाला, जवारी कशी आली, बघितली मी काल, कसं आली, लय भारी आली. पहिले येत होते का तशी. नाही बरं हे खत वापरल्यापासून तुमच्या रानामध्ये शेतीमध्ये फरक पडला. हा लय ताईने तुम्हाला सजेशन केल्यामुळे बरं झालं तुमच्या लय मुलीचं. फरक पडला. नातीने तुमची नातीने म्हणायचं हा, ना. नाताचं नाही. वैशाली खरात म्हणून तिचं नाव आहे. बरं बरं तिला तिने घ्या प्रोडक्ट तुम्ही तरी सांगितलं तर, ठीक आहे. तुम्ही समाधान आहात ना. नाना कांबळ्यांनी. बर ठीक आहे, तुम्ही समाधान आहात सर ना. हो. पुढच्या शेतकऱ्याला काय संदेश देणार मी तुम्ही. हेच सांगणार आहे किंवा मी खात्री केलेली, बर मला त्याची रिझल्ट मिळालेला बर आहे. बर तुम्ही जर वापरलं तर तुम्हाला त्याचं बेनिफिट मिळेल. ओके थँक्यू. जर तुम्ही नाही वापरलं ओके तर तुम्हाला काही त्यातलं समजणार नाही. ओके थँक्यू. असं जय मी हिंद, जय समोरच्याला महाराष्ट्र. सांगणार.